उद्योजकता अर्थ आपण पाहतोय आणि या अर्थामध्ये काही व्याख्यांचा आपण आढावा घेतलेला होता. आज आपणाला उद्योजकतेचं स्वरूप बघायचं आहे. तर कोण सांगेल एखादी व्याख्या? प्रेझेंटेशन आपण पाठवलेलं नाही ना अजून. प्रेझेंटेशन ग्रुपला आलंय का दीपाली वडील? नाही ना? हा ठीक आहे आज पाठवतो. काय ते टोटल मी टॉपिक एका प्रेझेंटेशन मध्ये घेत असतो, त्यामुळं अर्धवट पाठवत नाही. 1-2 दिवसात होईल, मी पाठवेन. तर उद्योजकतेच्या व्याख्यामध्ये कोल यांची व्याख्या तुम्ही पाहिलेली होती. नफा मिळवणे, टिकवणे, वाढवणे यासाठी आर्थिक वस्तू आणि सेवाचे उत्पादन किंवा वितरण करण्याकरता एखाद्या व्यक्तीने किंवा एकत्र आलेल्या व्यक्ती समूहाने केलेले हेतुपूर्वक कार्य म्हणजे उद्योजकता होय, असं आपण पाहिलेलं होतं. तर कोल यांचं म्हणणं काय आहे? नफा मिळवणे, वाढवणे यासाठी आर्थिक कार्य करावं लागतं. आर्थिक कार्य म्हणजे काय? ज्याला विशेष किंमत आहे समाजामधून, या ठिकाणी ज्यामधून उत्पन्न मिळतं त्याला आर्थिक कार्य असं म्हणतात. तर हे कुणी केलेलं असतं? एखाद्या व्यक्तीनं किंवा एखाद्या व्यक्ती समूहानं, म्हणजे एखादी कंपनी असेल, भागीदारी संस्था असेल किंवा सहकारी संस्था असेल, यांनी जे कार्य केलं ना त्या सर्व कार्यांना मिळून या ठिकाणी आपण उद्योजकता असं म्हणतो. तर यानंतर दुसरी एक व्याख्या आपण पाहिलेली होती, शिम्प्युटर यांनी दिलेली व्याख्या. तर शिम्प्युटर यांची जी व्याख्या आहे ना, ही व्याख्या नवनिर्मितीवरती आधारित आहे. प्रेझेंटेशन चालू करतोय बघा मी, म्हणून सर्वांनी जॉईन लवकर होणं गरजेचं आहे. 1 मिनिट. तर शिम्प्युटर यांच्या व्याख्येमध्ये आपण काय पाहिलेलं होतं? शिम्प्युटर यांचं मत असं होतं, उद्योजकता ही सृजनात्मक क्रिया आहे. सृजनात्मक क्रिया म्हणजे काय? शिम्प्युटर यांची व्याख्या आपल्या मोबाईल मध्ये आली का? प्रेझेंटेशन दिसते का सर्वांना? हॅलो दीपाली बोला. हा, आवाज येतोय? आवाज येतोय का सर्वांना? अक्षता जाधव आवाज येतोय का? हॅलो ओंकार? हा ठीक आहे ओके. तर शिम्प्युटर यांची व्याख्या काय होती? त्यांनी असं सांगितलं होतं बघा, तुम्ही तुमच्या मोबाईल वरती थोडस या ठिकाणी ही केलं तरी चालेल, की ज्या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला अधिक दिसेल, झूम करू शकता. उद्योजकता ही सृजनात्मक क्रिया आहे, म्हणजे नवनिर्मितीची क्रिया आहे, ज्यामध्ये संचालन सामान्यपणे ज्या गोष्टी केल्या जातात ना अशा गोष्टी वेगळ्या पद्धतीनं करण्याच्या क्रिया उद्योजकतेत समाविष्ट असतात. म्हणजे समाजानं स्वीकारलेल्या मार्गाने या ठिकाणी उद्योजक जात नाही. उद्योजक आपला नवीन मार्ग निर्माण करतो, वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी त्याच गोष्टी करतो आणि उत्पादकता किंवा या ठिकाणी उपयोगिता वाढवण्याचा प्रयत्न करतो. असो, तर ह्या ज्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत ना, ह्या व्याख्यांचा जर तुम्ही आढावा घेतला ना, तर यामधून या ठिकाणी उद्योजकतेचं स्वरूप तुमच्या लक्षात येईल आणि ह्या मुद्द्यांना अनुसरून आपणाला स्वरूप व्हायचं. एक म्हणजे अर्थात हे मुद्दे जे आहेत ना, हे मुद्दे नवनिर्मिती, 1 मिनिट तुम्हाला अजून दिसत नाही, नवनिर्मिती, यश मिळवण्याची प्रेरणा, संघटनेची उभारणी, व्यवस्थापकीय कौशल्य, समस्यांची सोडवणूक, ह्या मुद्द्यांच्याकडे जर पाहिलं ना, किंवा ह्या या ठिकाणी पॉइंटकडे जर पाहिलं तर तुमच्या काय लक्षात येतंय? काय लक्षात येतंय बघा बरं, थोडासा ब्रेन स्टॉर्म करा. ब्रेन स्टॉर्मिंग म्हणजे काय? मेंदूला चालना देणे गरजेचं असतं बघा, मेंदूला चालना देणे गरजेचं असतं. आपण मेंदूचा अगदी या ठिकाणी 1/3 भाग सुद्धा वापरत नाही. प्रचंड शक्ती आहे त्यामध्ये, विचार करण्याची, विश्लेषण करण्याची. त्यामध्ये संशोधन झालेलं आहे की जनरल माणूस जो आहे, सर्वसामान्य व्यक्ती आहे, ती अगदी कमी हिस्सा वापरत असते मेंदूचा. तर ते ब्रेन स्टॉर्मिंग करणं गरजेचं. आता हे जे पॉइंट्स जे आहेत ना, या आधारे
आपल्या असं लक्षात येतंय की आम्ही हे कुठेतरी ऐकलेलं आहे, हे झालेलं आहे असं तुमच्या लक्षात येईल. तर हे मागल्या टॉपिक मध्ये झालेलंच आहे, परंतु आणखी नंतर आम्ही पाहायला लागलेलो आहे. कारण का, उद्योजक आणि उद्योजकता यामध्ये बरंचसं साम्य आहे. याचा अर्थ दोन्ही बाबी समान आहेत असं नाही बरं का. उद्योजकला एंटरप्रेनर म्हणायचं तर उद्योजकतेला एंटरप्रेनरशिप म्हणायचं, त्यामध्ये काही फरक आहे. काय फरक आहे? उद्योजक ही नैसर्गिक व्यक्ती असते जी नफा मिळवते, नवनिर्मिती करते, नवीन व्यवसाय चालू करते, त्याला उद्योजक म्हणतो आपण, जोखीम स्वीकारते. परंतु उद्योजकता ही काय आहे? प्रवृत्ती आहे, क्षमता आहे लोकांची, ज्याला आपण असं म्हटलेलं होतं की बघा, देशातील लोकांची उद्योग करण्याची जी प्रवृत्ती आहे त्याला आपण उद्योजकता असं म्हणतो. तर ह्या जे पॉइंट आहेत ना, हे जनरल या ठिकाणी समान येण्याची शक्यता आहे, परंतु याची व्याप्ती या ठिकाणी अधिक असणार आहे. उद्योजकाच्या तुलनेत उद्योजकतेची व्याप्ती ही अधिक आहे. तर नवनिर्मिती हे पहिलं या ठिकाणी महत्वाचं वैशिष्ट्य आहे. उद्योजकतेचं वैशिष्ट्य म्हणायला काय हरकत नाही, स्वरूपामध्ये देखील येतं ते. आपण माहिलेलं होतं बघा की उद्योजक देखील नवनिर्मिती करत असतो. कशाची नवनिर्मिती करत असतो? कोणत्याही बाबतीत नवनिर्मिती करत असतो. आणि नवनिर्मिती ही एक प्रक्रिया आहे. प्रक्रिया आहे म्हणजे काय हो? व्हॉट इज मिनिंग ऑफ द प्रोसेस? हु विल टेल मी? वी हॅव सीन द लास्ट इयर that at the first year BCom, प्रोसेस ऑफ मॅनेजमेंट, प्रोसेस ऑफ मोटिवेशन, प्रोसेस ऑफ ऑर्गनायझिंग. शिकलाय की नाही तुम्ही? शिकलाय का? मॅनेजमेंट इज अन प्रोसेस आपण म्हणत होतो की नाही? मॅनेजमेंट ही प्रक्रिया आहे. प्रक्रिया म्हणजे काय हो? व्हॉट इज मिनिंग ऑफ द प्रोसेस? प्रोसेस मीन्स सिरीज ऑफ ऍक्शन. सिरीज ऑफ ऍक्शन म्हणजे या ठिकाणी विशिष्ट घटनांचा क्रम ठरलेला असतो आणि त्या क्रमानंच त्या घटना घडाव्या लागतात, याला म्हणायचं प्रोसेस. तर प्रोसेस किंवा त्याला प्रक्रिया असं म्हणतो आपण. तर एका पाठोपाठ एक क्रिया होत असतात आणि त्या विशिष्ट क्रमानं होत असतात, म्हणून त्याला म्हणायचं प्रक्रिया. नवनिर्मिती ही एक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये नवनिर्मिती कशी करावी, कोणत्या पद्धतीने करावी, किती खर्च येईल, त्यानंतर या ठिकाणी नवनिर्मितीचा आढावा घ्यावा आणि त्यानंतर आणखी काही या ठिकाणी जर सुधारणा करणं गरजेचं असेल तर ते करणं गरजेचं आहे. हे नवनिर्मितीचे टप्पे आहेत किंवा या ठिकाणी पैलू आहेत. तर ही जी प्रक्रिया आहे ही उद्योजकतेमध्ये अतिशय महत्वाची आहे. नवनिर्मिती वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी प्रकट होत असते, साध्य होत असते. त्यामध्ये नवीन प्रकारचा कच्चा माल वापरणे, नवीन उत्पादन पद्धती वापरणे, नवीन साधने वापरणे, नवीन मिश्रण वापरणे, सुधारित उत्पादन तंत्रज्ञान वापरणे, सर्वस्वी नवीन उत्पादन करणे, नवीन वस्तूंचं वितरण करणे किंवा वितरण व्यवस्थेत नाविन्यपूर्ण या ठिकाणी नाविन्य वापरणे, नवीन दृष्टिकोन वापरणे, जाहिरात नवीन पद्धतीने करणे, नवीन सादरीकरण करणे, ही अनेक या ठिकाणी नवनिर्मितीचे मार्ग आहेत. ही नवनिर्मिती उद्योजकतेमध्ये विशेष महत्वाची असते आणि ते एक स्वरूप उद्योजकतेचं महत्वाचं आहे. उदाहरणार्थ बघा की वस्त्र किंवा कापड वापरणं ही मानवाची किंवा लोकांची, ग्राहकांची मूलभूत गरज आहे. परंतु ही गरज प्रत्येकानंच या ठिकाणी कंपनीने भागवण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी ते साध्य केलेलं आहे. म्हणजे प्रत्येकाच्या आवडीनिवडीप्रमाणे, फॅशन प्रमाणे कापड्यांचे विविध प्रकार निर्माण केलेले आहेत, विविध रंग त्यामधून या ठिकाणी घातलेले आहेत आणि फॅशन प्रमाणे या ठिकाणी जे आवश्यकता आहे ती आवश्यकता पुरवलेली दिसून येते. म्हणजे इथं नवनिर्मिती निर्माण केली. यामधून या ठिकाणी आकार, रंग, रचना हे बदल केलेले असतात. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नवनिर्मितीला प्रचंड स्थान आहे. बघा, वेगवेगळे जे ऍप्स येत आहेत ना, हे ऍप्स म्हणजे एक नवनिर्मितीच आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या या ठिकाणी तुम्हाला सुविधा पुरवलेल्या दिसून येत असतात. मग ही नवनिर्मिती जी आहे, ही नवनिर्मितीची जी वैशिष्ट्ये आहेत, ही नवनिर्मितीची वैशिष्ट्य उद्योजकतेमध्ये अधिक महत्वाची असतात. म्हणजे हे महत्वपूर्ण वैशिष्ट्य. त्यानंतर यश मिळवण्याची प्रेरणा हे उद्योजकतेमध्ये अतिशय महत्वाचं असतं. कारण उद्योजकाला काय असावं लागतं? उद्योजकाचे गुण पाहिलेले होते बघा आपण. उद्योजक कोण बनू शकतं?
किंवा उद्योजक कोण अधिक बनण्याची शक्यता असते, तर ज्या लोकांच्याकडे सिद्धी प्रेरणा आहे ते लोक अधिक उद्योजक बघतात, आणि अधिक उद्योजक बनले ना अधिक उद्योजकता निर्माण होते. शासनाचा किंवा प्रत्येक व्यवस्थेचा हा प्रयत्न असतो की उद्योजक अधिक असावेत आणि उद्योजकतेला चालना मिळावी. तर हे यश मिळवण्याची जी प्रेरणा आहे ती लोकांच्याकडे असणं गरजेचं असतं, आणि ही यश मिळवण्याची प्रेरणा ही मूलभूत असते. प्रत्येकाला वाटत असतं आपण यशस्वी व्हावं, आपणाला समाजामध्ये एखादं विशिष्ट स्थान असावं, परंतु काही लोकांना ते अधिक महत्वाचं असतं. ही यश मिळवण्याची प्रेरणा ही उद्योजकतेमध्ये महत्वाची असते. अर्थात यामधील नफा मिळवणे किंवा पैसा या ठिकाणी मिळवणे ही प्रेरणा आहेच, परंतु अनेक लोकांना यापेक्षा काही नवीन करून दाखवल्यानंतर विशेष मानसिक समाधान होत असतं, त्याला या ठिकाणी विशेष महत्व दिलं जातं उद्योजकतेमध्ये. काही लोकांना या ठिकाणी आव्हान स्वीकारण्यास या ठिकाणी अधिक आवडत असतं, नवनवीन या ठिकाणी प्रश्न सोडवण्याचा ते सातत्याने प्रयत्न करत असतात. तर हे जे आहे हे उद्योजकतेमध्ये महत्वाचं असतं. जोखीम स्वीकारणे उद्योजकतेमध्ये महत्वाचं वैशिष्ट्य असतं. नवनिर्मिती करणे, नवनिर्मितीसाठी झोकून देणे, विशेष प्रयत्न करणे, सातत्यानं प्रयत्न करणे, हे या ठिकाणी जे महत्वाचे पैलू आहेत उद्योजकतेचे त्याच्या या ठिकाणी समावेश या यश मिळवण्याच्या प्रेरणेमध्ये होतो. त्यानंतर महत्वाचे पहिलं या ठिकाणी दुसरा महत्वाचं वैशिष्ट्य आहे उद्योजकता ते म्हणजे संघटनेची उभारणी. उद्योजकाला काय करायचं असतं? उद्योजकाला वस्तू किंवा सेवांचं उत्पादन करायचं असतं. कोणत्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन करायचं असतं? ज्या समाजाला आवश्यक आहेत त्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन करायचं असतं. असं म्हणलं तर चालेल, आर्थिक वस्तू आणि सेवांचं उत्पादन करायचं असतं. आर्थिक वस्तू आणि सेवांचं उत्पादन म्हणजे काय? तर ज्यामधून उत्पन्न मिळेल, पैसा मिळेल अशा वस्तू आणि सेवांचं उत्पादन करणं या ठिकाणी उद्योजकाचं कार्य असतं, आणि त्यासाठी त्याला संघटना उभा करावी लागते. आता संघटना उभा करणे म्हणजे संघटनेची बांधणी करणे किंवा संघटना उभा करणे म्हणजे काय करणे? तर उद्योग आणि व्यवसाय चालू करण्यासाठी जे जे आवश्यक घटक आहेत हे आवश्यक घटक एकत्रित आणणे आणि त्यांना प्रेरणा देऊन कार्यप्रवण करणे, याला आपण संघटनेची उभारणी असं म्हणत असतो. संघटना म्हणजे यंत्रणा निर्माण करणे, याला आपण संघटना म्हणतो. तर ह्या संघटनेच्या माध्यमातून उद्योजक वेगवेगळी कार्य या ठिकाणी पूर्ण करून घेत असतो. त्यामध्ये जमीन, इमारत असे या ठिकाणी भौतिक साधन सामग्रीचा समावेश होतो. कर्मचारी, अधिकारी नेमणे यांचा समावेश असतो. त्यांचे अधिकार, कर्तव्ये निश्चित करणे याचा समावेश होतो. त्यानंतर औपचारिक आणि अनौपचारिक परस्पर संबंध निर्माण करणे याचा समावेश होत असतो. तर हे एक विशिष्ट पद्धतीनं निर्माण केलेलं जाळं असतं, कारण वेगवेगळे जे या ठिकाणी घटक आहेत या घटकांचं एकमेकावरती वेगवेगळं कार्य अवलंबून असतं, आणि या कार्याची रचना करणे आणि समन्वय साधणे ही जबाबदारी उद्योजकाची असते, म्हणजेच ते उद्योजकतेमध्ये समावेश होत असतो. संघटनेची उभारणी करणे हे एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य यामध्ये समाविष्ट झालेलं दिसून येतं. त्यानंतर व्यवस्थापकीय कौशल्य हे एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे उद्योजकतेचं, कारण उद्योजक जसा मालक असतो तसा व्यवस्थापक देखील असतो. आता मालक आणि व्यवस्थापक यात काय फरक आहे? आता अनेक व्यवस्थापक आहेत बघा. सहकारी साखर कारखान्यामधून व्यवस्थापक आहेत, बँकामधून व्यवस्थापक आहेत, वित्तीय संस्थांमधून व्यवस्थापक आहेत, मॅनेजर्स आहेत. तर हे मॅनेजर्स आहेत ना, हे मॅनेजर्सकडे रिस्क स्वीकारण्याची कमी या ठिकाणी प्रमाण असतं, पण मालक जे आहेत ना या मालकांना टोटल रिस्क स्वीकारावी लागते आणि स्वीकारत असतात. तर ह्या रिस्क स्वीकारण्याच्या बरोबरच त्याला व्यवस्थापकीय कौशल्य असणं त्याच्याकडे गरजेचं असतं. उद्योग करायसाठी व्यवस्थापकीय कौशल्य निर्माण करणं आणि या निर्माण केलेल्या कौशल्यांचा पूर्ण वापर करून घेणं गरजेचं असतं. आता या व्यवस्थापकीय कौशल्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो? नेतृत्व पुरवण्याचा समावेश होतो, भांडवल उभारणीसाठी वेगवेगळे मार्ग वापरण्याचा समावेश होतो, वेगवेगळी व्यवस्थापकीय कार्य करण्याचा समावेश होतो. आता वेगवेगळी व्यवस्थापकीय कार्य म्हणजे कोणती कार्य? नियोजन, संघटन, आदेश, समन्वय, नियंत्रण ही कार्ये. आणि या कार्यामधील महत्वपूर्ण कोणतं कार्य आहे? महत्वपूर्ण कार्य म्हणजे निर्णय घेणे.
ही जी व्यवस्थापकीय कार्य आहेत, ही व्यवस्थापकीय कार्य करण्यासाठी त्या व्यक्तीकडं व्यवस्थापकीय कौशल्य असणं गरजेचं आहे. आणि या कौशल्याचा समावेश उद्योजकतेमध्ये झालेला दिसून येतो. आणि पाचवं महत्वाचं वैशिष्ट्य आहे उद्योजकतेचं, ते म्हणजे समस्यांची सोडवणूक. हे अतिशय महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. कारण उद्योजकाला उद्योग उभा करायचा असतो, त्याची बांधणी करायची असती, तो या ठिकाणी व्यवस्थितपणे चालवायचा असतो आणि नुसताच चालवायचा नसतो, तर त्याचा विकास करावायचा असतो. आणि या प्रक्रियेमध्ये अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते आणि ह्या वेगवेगळ्या समस्यावरती मार्ग काढण्याचा त्याला प्रयत्न करावा लागतो किंवा किंबहुना त्या सोडवाव्याच लागतात. आपण बघितलेलं होतं की उद्योजक बनण्यामध्ये कोणकोणते अडथळे आहेत हे बघितलेलं होतं आणि त्याचबरोबर उद्योजकापुढील आव्हाने कोणती आहेत हे देखील बघितलेलं होतं. तर हे आव्हाने स्वीकारून या अडचणींना या ठिकाणी तोंड देऊन त्याला आपला उद्योग यशस्वी करायचा असतो आणि म्हणून समस्याची सोडवणूक हे उद्योजकतेमधील अतिशय महत्वपूर्ण वैशिष्ट्य असलेलं दिसून येतं. कारण कोणत्या वेळी कोणत्या समस्या निर्माण होतील हे सांगता येणार नाही आणि ज्या समस्या भूतकाळात सोडवल्या असतीलच उद्योजकांना असं सांगता येणार नाही. आता बघा, सरकारचे लॉकडाऊन ही समस्या कधी निर्माण झाली? कोविड-19 किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जसा या ठिकाणी चालू झाला ना, त्या प्रमाणात मग वेगवेगळ्या देशातील वेगवेगळ्या सरकारने लॉकडाऊन या ठिकाणी टाकले. तर हा कधीच प्रॉब्लेम आलेला असणार नाही उद्योगांना किंवा व्यवसाय संस्थांना. हा नवीनच प्रॉब्लेम आहे. मग अशा प्रॉब्लेम मध्ये काय मार्ग काढावा लागेल? शासनाचे जे या ठिकाणी नियम आहेत, हे नियम उद्योग क्षेत्राला बंधनकारक आहेत. शासनाच्या नियमाच्या पलीकडे तुम्हाला जाता येणार नाही. मग अशा वेळेला या ठिकाणी ही समस्या कशी सोडवून आपणाला यामध्ये तग धरता येईल किंवा यामध्ये देखील आपण आपली या ठिकाणी प्रगती कशी निश्चित करू शकतो, यासाठी त्याला वेगवेगळे या ठिकाणी मार्ग स्वीकारावे लागतील. ह्या ज्या समस्या आहेत, ह्या समस्या उत्पादनाशी संबंधित असू शकतात, विपणनाशी संबंधित असू शकतात, वित्त पुरवठ्याशी संबंधित असू शकतात, साधन सामग्रीशी संबंधित असू शकतात, बहिर्गत पर्यावरणासंबंधित असू शकतात. आपण पर्यावरणाचे या ठिकाणी 2 भाग पाहिलेले होते बघा बीकॉम्पर्सला. व्यावसायिक पर्यावरणाचे 2 भाग आहेत. कोणते 2 भाग आहेत? अंतर्गत पर्यावरण आणि बाह्य पर्यावरण. अंतर्गत पर्यावरणावरती आपल्या कंपनीचं नियंत्रण असतं, परंतु बहिर्गत पर्यावरणावरती नियंत्रण असू शकत नाही. सरकार किंवा सरकारची धोरणे हे बहिर्गत पर्यावरणामध्ये येतात. आणि मग या ठिकाणी आपण बहिर्गत पर्यावरणावरती मार्ग काढत असताना मग नवनवीन या ठिकाणी गोष्टींचा विचार करणं गरजेचं असतं, या ठिकाणी विश्लेषण गरजेचं असतं आणि त्या अनुषंगानं निर्णय घेणं गरजेचं असतं. तर या ज्या समस्या आहेत, उत्पादनाची असतील, विपणनाची असतील किंवा वेगवेगळ्या या ठिकाणी घटकाचे असतील, कर्मचाऱ्यांच्या संबंधीचे असतील, वित्त पुरवठ्या संबंधी असतील, साधन सामग्रीच्या उपलब्धते संबंधी असतील, तर या समस्यांची सोडवणूक करणं हे उद्योजकतेमध्ये अतिशय महत्वाचं असतं. आता या लॉकडाऊनच्या या ठिकाणी परिस्थितीमध्ये, कोविड-19च्या या ठिकाणी निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी पगार अतिशय महत्वाचा प्रश्न निर्माण झालेला होता. कारण वेगवेगळ्या संस्थांना किंवा उद्योजकांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तोटा सहन करावा लागला. कारण 2 प्रकारचे खर्च असतात. उद्योग संस्थेमध्ये किंवा उद्योग करण्यासाठी 2 प्रकारचे खर्च करावे लागतात. स्थिर खर्च आणि बदलता खर्च, किंवा स्थिर खर्च आणि या ठिकाणी त्यामधील निर्माण होणारा जो बदलता खर्च आहे किंवा अनिश्चित खर्च असं त्याला देखील म्हटलं जातं, स्थिर खर्च. आता स्थिर खर्च म्हणजे कोणता? जमिनीमधील इमारत हे स्थिर खर्च आहे. यंत्रसामुग्रीची खरेदी हा स्थिर खर्च आहे. तर अनेक लाईट बिल हा स्थिर खर्च आहे. तर बदलते खर्च कोणते आहेत? कर्मचाऱ्यांचा पगार हा बदलता खर्च आहे. त्यानंतर कच्च्या मालाची खरेदी हा बदलता खर्च आहे. तर जर उद्योग संस्था काही कालावधीसाठी बंद ठेवली ना, तर स्थिर खर्च थांबत नाहीत.
बदलते खर्च मात्र थांबतात. उदाहरणार्थ आपण बिल्डिंग एखादी भाड्यानं घेतलेली आहे उद्योगासाठी आणि 1 महिन्यासाठी तुम्ही उत्पादन बंद ठेवलं तर बिल्डिंगचं भाडं थांबणार आहे का? लाईट बिल थांबणार आहे का? कमी येईल, परंतु काही प्रमाणात या ठिकाणी स्थिर आकार तुम्हाला द्यावेच लागतील. हा स्थिर खर्च या ठिकाणी थांबत नाही. कर्मचाऱ्यांचा पगार हा स्थिर आहे आणि अस्थिर आहे. कारण जे कर्मचारी कायम झालेले आहेत, जे कर्मचारी परमनंट आहेत, त्यांचा पगार कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही. परंतु जे कर्मचारी टेम्पररी आहेत, त्यांचा पगार थांबेल. म्हणजे ही समस्या जी आहे ना, ही समस्या आता निर्माण झाली आणि ही समस्या नवीन आहे. यावरती कसा मार्ग काढायचा या उद्योजकाला या ठिकाणी उद्योजक यासाठी मग कोणता मार्ग असू शकतो? काही कालावधीसाठी अपरिहार्यपणे आपणाला संस्था बंद ठेवायची. कोणता मार्ग असू शकतो? तर काही वेळेला या ठिकाणी कर्मचाऱ्यांचं मार्गदर्शन, समुपदेशन करणं गरजेचं आहे. तुमच्या संस्थेकडे जर काही निधी असतील, शिल्लक निधी असतील, त्याला आपण फंड्स म्हणतो. व्यवसाय संस्थांनी वेगवेगळे फंड्स निर्माण केलेले असतात. कशासाठी फंड्स निर्माण केलेले असतात? रिझर्व्ह फंड वगैरे असतात बघा आपल्याकडं. वेगवेगळे फंड निर्माण करणं गरजेचं असतं. जसं बिल्डिंग फंड असतो, रिझर्व्ह फंड असतो, प्रॉव्हिडंट फंड असतो, अनेक फंड असतात. त्यानंतर या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं जर भविष्यात काही अडचणी निर्माण आल्या तर त्या अडचणीवरती मात करण्यासाठी कॉन्टिजेन्सी फंड निर्माण केलेला असतो. तर हे जे फंड आहेत, ह्या फंडांचा काही वेळेला या ठिकाणी वापर करावा लागेल आणि या फंडामधून या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. तर मला इथं काय सांगायचं आहे की उद्योजकतेमध्ये समस्याची सोडवणूक करणे हे अतिशय महत्वपूर्ण वैशिष्ट्य समाविष्ट झालेलं असतं. तर या उद्योजकतेच्या स्वरूप मध्ये किमान या ठिकाणी 5 वैशिष्ट्याचा समावेश होतो आणि ही 5 वैशिष्ट्य ज्या ठिकाणी निश्चित असतात ना किंवा ज्यामधून या ठिकाणी स्पष्ट होतात त्यालाच आपण उद्योजकता असं म्हणणार आहोत. पुढील तासाला आपण बघणार आहोत उद्योजकतेचे महत्व. तर हे वेगवेगळे 11 पॉइंट आहेत आणि ते पुढील तासाला आपण बघू. काही शंका असतील तर सांगायला काय हरकत नाही. किती लोकांनी असाइनमेंट पूर्ण केलेली आहे? आवाज येतो का?